नमस्कार मित्रांनो, काल लास्ट लेक्चरला आपण सोल्युशन या चॅप्टर मधील सोल्युबिलिटी हा जो पॉइंट आहे याचा स्टडी केलेला होता. सोल्युबिलिटी म्हणजे काय, त्याचबरोबर सोल्युबिलिटीवरती कोणते फॅक्टर अफेक्ट करणार आहेत, तर त्यामध्ये 3 फॅक्टर होते. त्यापैकी पहिला जो फॅक्टर आहे इफेक्ट ऑफ नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, याचा आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेला आहे. तर आज आपण इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी याचा स्टडी करणार आहे. म्हणजेच सोल्युबिलिटीवरती 3 फॅक्टर अफेक्ट करणार आहेत. त्यापैकी पहिला फॅक्टर इफेक्ट ऑफ नेचर ऑफ सोल्यूट अँड सॉल्व्हंट, याचा आपण लास्ट लेक्चरला स्टडी केलेला आहे. तर आज आपण टेम्परेचरचा सोल्युबिलिटीवरती काय इफेक्ट होणार आहे याचा स्टडी करणार आहे. तर या ठिकाणी पहा, तुमच्या समोर पॉइंट दिलेला आहे इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी, म्हणजे सोल्युबिलिटीवरती टेम्परेचरचा काय इफेक्ट होतो. ठीक आहे. तर तुम्ही 11वीला पाहिलेला आहे. 11वीच्या सिलेबसमध्ये ली चॅटलियर प्रिन्सिपलचा तुम्ही स्टडी केलेला आहे. 11वीच्या सिलेबसमध्ये आपणाला ली चॅटलियर्स प्रिन्सिपल दिलेला आहे आणि या प्रिन्सिपलवरून आपण सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर यांचं रिलेशन काय आहे ते पाहणार आहे. मग या प्रिन्सिपलवरून आपण काय सांगू शकतो, तर सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे. मग सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असेल तर यावरून आपण काय सांगू शकतो की सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार. सोल्युबिलिटी इन्क्रीज कधी होणार, ज्यावेळेस टेम्परेचर इन्क्रीज होणार आहे. म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर वाढलं, म्हणजे टेम्परेचर इन्क्रीज झालं की सोल्युबिलिटी सुद्धा काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. बरोबर. समजा टेम्परेचर कमी झालं, सिस्टीमचं टेम्परेचर कमी झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे. टेम्परेचर डिक्रीज झालं की सोल्युबिलिटी सुद्धा काय होणार आहे, कमी होणार आहे. बरोबर आहे का. यालाच आपण म्हणणार आहे रिलेशन बिटवीन सोल्युबिलिटी अँड टेम्परेचर. म्हणजे सोल्युबिलिटीचं डायरेक्ट रिलेशन कशावर आहे, टेम्परेचर बरोबर आहे. टेम्परेचर इन्क्रीज झालं की सोल्युबिलिटी कमी होणार, टेम्परेचर वाढल्यानंतर सोल्युबिलिटी वाढणार आणि टेम्परेचर कमी झाल्यानंतर सोल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. त्यासाठी आपण काही एक्झाम्पल पाहणार आहे. तर पहा, समजा या ठिकाणी एक्झाम्पल मध्ये पहा, KCl पोटॅशियम क्लोराइड प्लस वॉटर. या ठिकाणी पोटॅशियम क्लोराइड प्लस वॉटर, पोटॅशियम क्लोराइड वॉटर मध्ये काय होणार आहे, डिझॉल्व्ह होणार आहे आणि या ठिकाणी KCl सोल्युशन तयार होणार आहे. काय तयार होणार आहे, KCl सोल्युशन. पण ज्यावेळेस सिस्टीम मध्ये KCl वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होणार, डिझॉल्व्ह होत असताना या ठिकाणी कोणत्या प्रकारची प्रोसेस आपल्याला पाहायला मिळणार आहे, तर KCl वॉटर मध्ये डिझॉल्व्ह होत असताना या रिएक्शन मध्ये आपल्याला एंडोथर्मिक प्रोसेस पाहायला मिळणार आहे. एंडोथर्मिक प्रोसेस या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. म्हणजे या रिएक्शनसाठी आपण काय सांगणार आहे, या रिएक्शन मध्ये कोणती प्रोसेस आहे, एंडोथर्मिक प्रोसेस आहे. मग एंडोथर्मिक प्रोसेस म्हणजे काय, तर KCl ज्यावेळेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार, KCl ज्यावेळेस वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार त्यावेळेस सिस्टीम काय करणार आहे, तर सिस्टीम बाहेरून एनर्जी काय करणार आहे, ऍब्सॉर्ब करणार आहे. एंडोथर्मिक रिएक्शन म्हणजे काय असणार आहे, तर सिस्टीम मधील एनर्जी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. समजा या ठिकाणी सिस्टीम म्हणजे काय, समजा या ठिकाणी एक बीकर घेतलेला आहे आणि या बीकर मध्ये आपण वॉटर घेतलेला आहे आणि या वॉटरमध्ये आपण KCl काय करणार आहे, डिझॉल्व्ह करणार आहे. मग या रिएक्शन मध्ये ही रिएक्शन जर एंडोथर्मिक असेल तर लक्षात ठेवा, ही जी सिस्टीम आहे तर ही सिस्टीम बाहेरून एनर्जी काय करणार आहे, ऍब्सॉर्ब करणार आहे. मग सिस्टीम बाहेरून एनर्जी ऍब्सॉर्ब करणार आहे म्हणजेच सिस्टीम मध्ये हीट काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सिस्टीम मध्ये हीट इन्क्रीज होणार आणि सिस्टीम मध्ये हीट इन्क्रीज झाल्यानंतर KCl ची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. KCl ची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी काय होणार, इन्क्रीज होणार आहे. मग बाहेरून हीट काय होणार आहे, सिस्टीम ऍब्सॉर्ब करणार. म्हणजेच काय, तर आपणाला या सिस्टीमला काय करावं लागेल,
या सिस्टीममध्ये हीट इन्क्रीज करायची असेल किंवा रिॲक्शन एंडोथर्मिक असेल तर लक्षात ठेवा हीट ऍब्सॉर्ब होणार म्हणजे सिस्टीमचं टेम्परेचर काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. सिस्टीमचं टेम्परेचर काय होणार, इन्क्रीज होणार. मग यावरून आपण काय सांगू शकतो रिलेशन, यावरून आपण काय सांगू शकणार आहे तर एंडोथर्मिक रिॲक्शन मध्ये काय सांगणार आहे, सोल्युबिलिटी ही टेम्परेचरवरती डिपेंड आहे. टेम्परेचर सिस्टीमचं टेम्परेचर इन्क्रीज केलं की या ठिकाणी सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. KCl जास्तीत जास्त वॉटरमध्ये काय होणार, डिझॉल्व्ह होणार आहे. म्हणजे या ठिकाणी सांगणार आपण टेम्परेचर आणि सोल्युबिलिटीचं रिलेशन मध्ये काय सांगणार, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. कोणत्या रिॲक्शनमध्ये, एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये. म्हणजे या ठिकाणी एंडोथर्मिक रिॲक्शनमध्ये टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. ठीक आहे, हे एक्झाम्पल झालं एंडोथर्मिक रिॲक्शनचं. आपण सेकंड एक्झाम्पल पाहणार आहे. आता सेकंड एक्झाम्पल पहा, हे फर्स्ट एक्झाम्पल आहे. सेकंड एक्झाम्पल आपण Na2SO4 याचं पाहणार आहे. सोडियम सल्फेट हे सेकंड एक्झाम्पल आहे. मग सोडियम सल्फेट हा वॉटरमध्ये आपण काय करणार आहे, डिझॉल्व्ह करणार आहे. आणि वॉटरमध्ये डिझॉल्व्ह केल्यानंतर काय राहणार आहे, Na2SO4 सोल्युशन तयार होणार आहे. Na2SO4 सोल्युशन तयार होणार आहे. पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता Na2SO4 समजा या ठिकाणी आपण बीकर घेतलेला आहे आणि या बीकरमध्ये वॉटर प्लस Na2SO4 ऍड केलेला आहे. मग या ठिकाणी लक्षात ठेवा Na2SO4 यांच्यामध्ये ज्यावेळेस रिॲक्शन होणार आहे किंवा Na2SO4 वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार आहे त्यावेळेस या ठिकाणी कोणती प्रोसेस असणार आहे तर या ठिकाणी एक्झोथर्मिक प्रोसेस असणार आहे. एक्झोथर्मिक प्रोसेस या ठिकाणी काय असणार आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस. मग एक्झोथर्मिक प्रोसेस याच्यामध्ये काय होणार आहे, मग आपण यावरून काय सांगू शकतो की या ठिकाणी या रिॲक्शन मध्ये एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. म्हणजेच एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये काय होणार आहे, हीट जी असणार आहे ती हीट सिस्टीम मधून काय होणार आहे, इव्हॉल्व्ह होणार आहे. म्हणजे या बीकर मधून हीट काय होणार आहे, बाहेर येणार आहे. मग सिस्टीम मधून हीट इव्हॉल्व्ह होणार आहे. मग सिस्टीम मधून हीट इव्हॉल्व्ह होणार म्हणजेच या सिस्टीमचं टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे. सिस्टीमचं टेम्परेचर काय होणार, कमी होणार आहे. मग सिस्टीमचं टेम्परेचर कमी होणार म्हणजे यामध्ये आपण सांगू शकतो एक्झोथर्मिक या प्रोसेसमध्ये सिस्टीमचं टेम्परेचर कमी झाल्यानंतर सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पुन्हा एकदा बघा Na2SO4 प्लस वॉटर, Na2SO4 वॉटरमध्ये ऍड केल्यानंतर Na2SO4 वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होणार. ठीक आहे, पण डिझॉल्व्ह होत असताना सिस्टीम मधून टेम्परेचर किंवा सिस्टीम मधून हीट काय होणार आहे, इव्हॉल्व्ह होणार आहे. या सिस्टीम मधून हीट काय होणार, इव्हॉल्व्ह होणार आहे. ती सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये जाणार आहे हीट. ठीक आहे, म्हणजे सिस्टीम मधून हीट सराउंडिंग मध्ये जाणार म्हणजेच या सिस्टीमचं टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे. आणि टेम्परेचर कमी झाल्यानंतर मग सोडियम सल्फेटची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग यावरून आपण काय कन्क्लुजन काढू शकतो तर एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे. एक्झोथर्मिक रिॲक्शन आहे आणि या एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर बद्दल आपण काय सांगू शकतो तर सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. काय सांगणार, सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे सोल्युबिलिटी वाढणार कधी, ज्यावेळेस टेम्परेचर कमी होणार. सोल्युबिलिटी वाढणार तर टेम्परेचर काय होणार, कमी होणार. टेम्परेचर कमी झाल्यानंतर सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. कोणत्या रिॲक्शन मध्ये, एक्झोथर्मिक रिॲक्शन मध्ये. ठीक आहे, मग या ठिकाणी तुम्ही या दोन्ही रिॲक्शनचा स्टडी केला. पहिली रिॲक्शन एंडोथर्मिक आहे याचा स्टडी केला, दुसरी एक्झोथर्मिक आहे याचा स्टडी केला आणि सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर काय आहे याचा सुद्धा म्हणजे या दोघांच्या रिलेशनचा स्टडी केला. मग या दोन्ही रिॲक्शनवरून आपण एक कन्क्लुजन काढू. पहा, या दोन्ही रिॲक्शन मध्ये रिलेशन पाहणार आहे सोल्युबिलिटी आणि टेम्परेचरचं रिलेशन. मग या ठिकाणी पहा सोल्युबिलिटी आणि टेम्परेचरचं रिलेशन एंडोथर्मिक मध्ये
रिलेशन कसं आहे आणि एक्झोथर्मिक मध्ये रिलेशन कशा पद्धतीने आहे. दोन्ही रिॲक्शन पाहिल्यानंतर मला सांगा या ठिकाणी सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर. एंडोथर्मिक रिॲक्शन असेल किंवा एंडोथर्मिक प्रोसेसमध्ये सोल्युबिलिटी ही काय असणार आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल असणार आहे. म्हणजे टेम्परेचर वाढलं की सोल्युबिलिटी काय होणार आहे, वाढणार आहे एंडोथर्मिक मध्ये. एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये काय या ठिकाणी काय झालेलं आहे, सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर याच्यामध्ये आपण काय सांगणार आहे, सोल्युबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर असं सांगणार आहे. म्हणजे सोल्युबिलिटी इन्क्रीज कधी होणार, टेम्परेचर कमी झाल्यानंतर. टेम्परेचर कमी झालं की सोल्युबिलिटी वाढणार, टेम्परेचर इन्क्रीज झालं की सोल्युबिलिटी कमी होणार एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये. ठीक आहे. तर हे रिलेशन झालं एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक मध्ये. आपण अजून एक एक्झाम्पल सांगणार आहे तिसरं, यावरून तुमच्या लक्षात येईल. तिसरं एक्झाम्पल आहे कॅल्शियम क्लोराइड प्लस वॉटर. हे एक्झाम्पल पाहणार आहे. कॅल्शियम क्लोराइड यामध्ये पहा, या एक्झाम्पलमध्ये कॅल्शियम क्लोराइड प्लस वॉटर, कॅल्शियम क्लोराइड सोल्युशन तयार होणार आहे. ठीक आहे. पण ही रिॲक्शन जी आहे, या रिॲक्शन मध्ये किंवा ही जी प्रोसेस आहे, या प्रोसेसमध्ये म्हणजे या ठिकाणी कोणती प्रोसेस आहे, तर ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. कोणती आहे, एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. मग यामध्ये तुम्ही पहा कॅल्शियम क्लोराइड वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होत असताना या ठिकाणी कोणती प्रोसेस होत आहे, तर एक्झोथर्मिक प्रोसेस होत आहे. कोणती आहे, एक्झोथर्मिक. मग ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, पण या एक्झोथर्मिक प्रोसेसमध्ये कॅल्शियम क्लोराइड हा वॉटरमध्ये मोर अँड मोर सोल्युबल होत आहे. ठीक आहे. म्हणजे कॅल्शियम क्लोराइड वॉटरमध्ये सोल्युबल होणार आहे. पण लक्षात ठेवा ही एक्झोथर्मिक प्रोसेस आहे. म्हणजे या ठिकाणी पुन्हा एकदा पाहू आपण. समजा या ठिकाणी ही सिस्टीम आहे, सिस्टीम मध्ये CaCl2 प्लस आपण H2O घेतलेला आहे. मग ही एक्झोथर्मिक असेल तर काय होणार, सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये काय होणार आहे, हीट इव्हॉल्व होणार आहे. एक्झोथर्मिक मध्ये काय, सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये हीट काय होणार आहे, इव्हॉल्व होणार आहे. बरोबर आहे का, सिस्टीम मधून सराउंडिंग मध्ये हीट काय होणार, इव्हॉल्व होणार. मग या सिस्टीमचं टेम्परेचर कमी होणार का वाढणार, तर लक्षात ठेवा या सिस्टीमचं टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे. सिस्टीमचं टेम्परेचर काय होणार, कमी होणार आहे. सिस्टीमचं टेम्परेचर कमी होणार. पण जर आपण या सिस्टीमला बाहेरून एनर्जी जर दिली, या ठिकाणी या सिस्टीममध्ये जर बाहेरून एनर्जी आपण सप्लाय केली, म्हणजे बाहेरून हीट या ठिकाणी किंवा याचं टेम्परेचर आपण इन्क्रीज केलं, कॅल्शियम क्लोराइड प्लस वॉटर या सिस्टीमला आपण समजा टेम्परेचर याचं इन्क्रीज केलं, तर याच्यामध्ये काय बदल होतो, तर याची सोल्युबिलिटी वाढते. काय म्हणतोय बघा, मगाशी आपण काय पाहिलं, या ठिकाणी एक्झोथर्मिक मध्ये टेम्परेचर वाढल्यानंतर सोल्युबिलिटी काय होते, या ठिकाणी कमी होते. पण कॅल्शियम क्लोराइडचं जर आपण एक्झाम्पल घेतलं, तर या कॅल्शियम क्लोराइडच्या एक्झाम्पलमध्ये जरी एक्झोथर्मिक प्रोसेस असेल तरी या सिस्टीमचं टेम्परेचर वाढवल्यानंतर, या ठिकाणी सिस्टीमचं टेम्परेचर वाढवल्यानंतर कॅल्शियम क्लोराइडची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. मग यावरून आपण काय सांगू शकतो, तर यावरून आपण काय सांगू शकतो, तर तुम्ही 3 एक्झाम्पल पाहिले, एंडोथर्मिक, त्याचबरोबर एक्झोथर्मिक आणि एक्झोथर्मिक. ठीक आहे. यामध्ये प्रत्येक वेळेस तुम्ही पाहताय एंडोथर्मिक मध्ये सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. इथे एक्झोथर्मिक मध्ये या एक्झाम्पल मध्ये सोल्युबिलिटी इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. आणि तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये जरी एक्झोथर्मिक प्रोसेस आहे तरी सुद्धा सोल्युबिलिटी डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर आहे. म्हणजे तिसऱ्या एक्झाम्पल मध्ये एक्झोथर्मिक प्रोसेस आहे, हीट इव्हॉल्व होते, पण सिस्टीमचं आपण टेम्परेचर वाढवल्यानंतर सोल्युबिलिटी काय होणार आहे, कॅल्शियम क्लोराइडची वॉटरमध्ये इन्क्रीज होते. मग या तिन्ही एक्झाम्पलवरून आपण काय सांगू शकतो की सोल्युबिलिटीचं डायरेक्ट कोरिलेशन हे एंडोथर्मिक आणि एक्झोथर्मिक वरती डिपेंड नाही. यावरून आपण काय सांगू शकतो की सोल्युबिलिटी जी आहे, तर सोल्युबिलिटीचं जे डायरेक्ट कोरिलेशन आपण म्हणतो एंडोथर्मिक किंवा एक्झोथर्मिक, तर हे डायरेक्ट कोरिलेशन नाही. सोल्युबिलिटीचं डायरेक्ट कोरिलेशन एंडोथर्मिक प्रोसेसवरती किंवा एक्झोथर्मिक प्रोसेसवरती असणार नाही. ठीक आहे. या 3
रिॲक्शन वरून आपल्याला सांगायचं आहे की सोल्युबिलिटीचं डायरेक्ट कोरिलेशन हे एंडोथर्मिक प्रोसेस आणि एक्झोथर्मिक प्रोसेस वरती नाही. ठीक आहे. मग या तिन्ही रिॲक्शन वरून आपण सांगणार आहे की सोल्युबिलिटीचं डायरेक्ट रिलेशन टेम्परेचर बरोबर आहे, पण सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर यांच्यामध्ये जे काय रिलेशन आहे ते रिलेशन ठराविक कंपाऊंडसाठी आहे. म्हणजे ठराविक कंपाऊंडमध्ये टेम्परेचर वाढवल्यानंतर सोल्युबिलिटी वाढते आणि काही वेळा टेम्परेचर वाढवल्यानंतर सोल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे या सगळ्यावरून मला सांगायचं आहे की टेम्परेचरचा सोल्युबिलिटीवरती जो इफेक्ट आहे तो इफेक्ट हा एंडोथर्मिक प्रोसेस आणि एक्झोथर्मिक प्रोसेसवरती डिपेंड नाही, किंवा सोल्युबिलिटी ही एंडोथर्मिक किंवा एक्झोथर्मिक वरती डिपेंड करत नाही. तर सोल्युबिलिटी ही टेम्परेचरवरती डिपेंड करते, पण ठराविक कंपाऊंडसाठी सोल्युबिलिटी टेम्परेचरवरती डिपेंड करते. काही वेळा टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर सोल्युबिलिटी इन्क्रीज होते, काही वेळा टेम्परेचर इन्क्रीज केल्यानंतर सोल्युबिलिटी काय होते, डिक्रीज होते. ठीक आहे. तर टेम्परेचर आणि सोल्युबिलिटी याच्या रिलेशन बद्दल डायरेक्ट एक्झाम्पल आपण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की आपणाला आपल्या पुस्तकामध्ये हा ग्राफ दिलेला आहे आणि हा जो ग्राफ आहे तुम्ही पाहू शकता टेम्परेचर वर्सेस सोल्युबिलिटी. हा जो ग्राफ आहे टेम्परेचर वर्सेस काय आहे, सोल्युबिलिटी आहे. मग सोल्युबिलिटी या ठिकाणी सोल्युबिलिटी दिलेली आहे, त्याचबरोबर टेम्परेचर दिलेले आहे, त्याचबरोबर काही कंपाऊंड दिलेले आहेत. या ग्राफवरून आपण सोल्युबिलिटी आणि टेम्परेचर यांच्या रिलेशन बद्दल पाहू शकतो. मी तुम्हाला सांगितलं की काही अशी कंपाऊंड आहेत की ते कंपाऊंड टेम्परेचर वाढल्यानंतर, त्या कंपाऊंडचं टेम्परेचर वाढल्यानंतर किंवा त्या सोल्यूटचं म्हणजे जे काय कंपाऊंड आहेत त्यांचं टेम्परेचर वाढल्यानंतर त्यांचे वॉटरमध्ये सोल्युबिलिटी सुद्धा काय होणार आहे, वाढत जाणार आहे. काही असे कंपाऊंड आहेत की त्यांचं टेम्परेचर वाढल्यानंतर त्यांची सोल्युबिलिटी सुद्धा काय होणार आहे, वाढत जाणार आहे. पण काही असे कंपाऊंड आहेत टेम्परेचर वाढल्यानंतर त्यांची सोल्युबिलिटी काय होते, कमी होणार आहे. सोल्युबिलिटी काय होणार आहे, कमी होणार आहे. म्हणजे आपण स्पेसिफिक काय सांगू शकतो की काहीच असे कंपाऊंड आहेत की टेम्परेचर वाढल्यानंतर त्यांची सोल्युबिलिटी वाढते, बरोबर आहे का. आणि काही असे कंपाऊंड आहेत की टेम्परेचर वाढल्यानंतर सोल्युबिलिटी कमी होणार आहेत. एक्सेप्शनल केस यामध्ये आहेत. मग या ठिकाणी सांगू शकतो, पहा की समजा KNO3 हे एक्झाम्पल घेतलं तर KNO3 याबद्दल आपण काय सांगणार आहे की टेम्परेचर वाढत गेल्यानंतर KNO3 काय झालेलं आहे, सोल्युबिलिटी वाढत गेलेली आहे. मग यामध्ये कोणतं रिलेशन अप्लाय होईल, सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजे KNO3 साठी आपण काय घेऊ शकतो की सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. म्हणजेच KNO3 ची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार. मग KNO3 ची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी इन्क्रीज होणार कधी, टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर, बरोबर आहे का. त्याचबरोबर NaNO3 आहे. NaNO3 मध्ये आपण सांगू शकतो की या ठिकाणी टेम्परेचर वाढत गेल्यानंतर NaNO3 याची सुद्धा सोल्युबिलिटी काय झालेली आहे, इन्क्रीज झालेली आहे. म्हणजे या ठिकाणी KNO3 असेल, NaNO3 असेल किंवा NaBr असेल, हे जे कंपाऊंड आहेत तर यांची सोल्युबिलिटी जी आहे ती सोल्युबिलिटी टेम्परेचर वाढल्यानंतर त्यांची सोल्युबिलिटी सुद्धा काय झालेली आहे, वाढलेली आहे. ठीक आहे. त्याचबरोबर समजा NaBr घेतला, KBr आहे, KCl आहे, NaCl आहे. यांच्याबद्दल आपण काय सांगू शकतो, यांच्याबद्दल सुद्धा तोच कन्सेप्ट आहे की टेम्परेचर वाढल्यानंतर यांची सोल्युबिलिटी इन्क्रीज झालेली आहे, वाढलेली आहे, पण ही स्लाइटली इन्क्रीज झालेली आहे. या ठिकाणी टेम्परेचर आणि सोल्युबिलिटीचं जर रिलेशन पाहिलं तर KNO3 आणि NO3, KNO3 आणि NaNO3 हे दोन जे कंपाऊंड आहेत तर या दोन कंपाऊंडची टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर सोल्युबिलिटी फास्ट काय झालेली आहे, म्हणजे तो टेम्परेचर वाढल्यानंतर सोल्युबिलिटी चांगल्या प्रकारे इन्क्रीज झालेली आहे. पण NaBr असेल, KBr असेल, KCl असेल, NaCl असेल, यांच्याबद्दल जर काय सांगणार आहे आपण, टेम्परेचर वाढल्यानंतर सोल्युबिलिटी ह्यांची स्लाइटली वाढलेली आहे. म्हणजे इथं टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर यांची सोल्युबिलिटी स्लाइटली इन्क्रीज झालेली आहे. ठीक आहे. पण या ग्राफमध्ये Na2SO4 हे एक्झाम्पल दिलेले नाही. तर Na2SO4 बद्दल आपण काय सांगू शकतो, तर Na2SO4 हे एक्सेप्शनल केस आहे.
याच्यामध्ये आपण काय सांगू शकतो की Na2SO4 आहे. तर Na2SO4 हा जो कंपाऊंड आहे तर तो कंपाऊंड टेम्परेचर वाढत गेल्यानंतर त्या कंपाऊंडची सोल्युबिलिटी काय झालेली आहे, कमी झालेली आहे. टेम्परेचर वाढत गेल्यानंतर Na2SO4 याची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये काय झालेली आहे, कमी झालेली आहे. ठीक आहे. तर ठीक आहे, यावरून जो आपण सगळ्या रिॲक्शनचा स्टडी केलेला आहे, सगळ्या प्रोसेसचा स्टडी केलेला आहे, ते यावरून आपण काय सांगू शकतो शॉर्टमध्ये, तर इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी या पॉइंटमध्ये आपण काय सांगणार आहे. इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन सोल्युबिलिटी या पॉइंटमध्ये आपण काय सांगू शकतो की सोल्युबिलिटी ही डायरेक्ट एंडोथर्मिक किंवा एक्झोथर्मिक प्रोसेसवरती डिपेंड नाही. बरोबर आहे का. किंवा सोल्युबिलिटी ही डायरेक्ट एंडोथर्मिक एक्झोथर्मिक प्रोसेसवरती डिपेंड करत नाही. पण जर सोल्युबिलिटी टेम्परेचरवरती डिपेंड करत असेल तर काय सांगू शकतो आपण, काही असे कंपाऊंड आहेत जसे की KNO3, NaNO3 किंवा KBr, KCl असे कंपाऊंड. या कंपाऊंड बद्दल आपण काय सांगणार की टेम्परेचर इन्क्रीज झाल्यानंतर सोल्युबिलिटी काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे. पण त्यामध्ये सुद्धा काही एक्सेप्शनल केस आहेत. कोणत्या एक्सेप्शनल केस आहेत की Na2SO4. तर Na2SO4 याबद्दल आपण काय सांगू शकतो की Na2SO4 या कंपाऊंडची सोल्युबिलिटी Na2SO4 किंवा सेरिक सल्फेट आहे. तर सेरिक सल्फेट Na2SO4 या कंपाऊंडची सोल्युबिलिटी ही टेम्परेचर वाढल्यानंतर काय होणार आहे, डिक्रीज होणार आहे. काही एक्सेप्शनल केस यामध्ये आहेत. ठीक आहे. पण लीच्या क्लिअर प्रिन्सिपल वरून आपण सांगू शकतो सोल्युबिलिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. ठीक आहे. तर हा पॉइंट तुमच्या लक्षात आला असेल. यामध्ये मला अजून एक कन्सेप्ट सांगायचा आहे. तर कोणता कन्सेप्ट आहे की सोल्युबिलिटी आणि टेम्परेचरचा रिलेशन आपण पाहतोय. गॅसेस मॉलिक्युलचा जर आपण विचार केला, म्हणजे गॅसेस हे गॅसेसची वॉटरमध्ये असणारी सोल्युबिलिटी, गॅसेस मॉलिक्युल वॉटरमध्ये मोर सोल्युबल कधी असणार आहेत किंवा गॅसेस मॉलिक्युलची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी कधी इन्क्रीज होते, ज्यावेळेस टेम्परेचर डिक्रीज होणार आहे. पहा काय सांगतोय, गॅसेस मॉलिक्युलची वॉटरमध्ये सोल्युबिलिटी इन्क्रीज कधी होणार, गॅसेस मॉलिक्युलची सोल्युबिलिटी वॉटरमध्ये इन्क्रीज कधी होणार, ज्यावेळेस टेम्परेचर काय होणार आहे, कमी होणार आहे. बरोबर आहे का. मग गॅसेस बद्दल जर सांगायचं म्हटलं तर काय सांगणार आपण, सोल्युबिलिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. गॅसेस मॉलिक्युल वॉटरमध्ये मोर सोल्युबल कधी होणार, ज्यावेळेस किंवा त्यांची सोल्युबिलिटी कधी इन्क्रीज होणार, ज्यावेळेस टेम्परेचर कमी होणार आहे. ठीक आहे. ठीक आहे. यानंतर तुम्ही तिसरा फॅक्टर सोल्युबिलिटीवरती कसा इफेक्ट करतो ते पाहणार आहे. तर या ठिकाणी बघा, इफेक्ट ऑफ प्रेशर ऑन सोल्युबिलिटी. म्हणजे पहिल्यांदा आपण पाहिलं की इफेक्ट ऑफ